शमनजी सर, हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. कशा प्रकारे या निवडणुकीकडे बघताय? मी काय नाही, मी गेली जवळजवळ 4-5 वर्षे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांच्या बरोबर माझी एक नाळ जुळलेली आहे आणि ती नाळ जुळलेली असल्या कारणाने त्या जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीला सामोरं जातेवेळी मला कुठलीही अवघड गोष्ट अशी वाटत नाही. त्याचबरोबर माझ्याबरोबर असणारा हा जो संच आहे, जनसमुदाय आहे, यांचे सर्व पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार आणि निवडणूक लढवून जिंकून येणार हे निश्चित आहे. हलकर्णी मतदारसंघासाठी आपल्याकडे काय विजन आहे सर? हलकर्णी मतदारसंघासाठीचा जो विजन आहे तो माझ्या वचननाम्यातून मी प्रसिद्ध करणार आहे. परंतु तिथली जर आज परिस्थिती बघितला तर हलकर्णी जिल्हा परिषद हा पूर्ण विकासापासून वंचित आहे. आज गेली 4-5 वर्षे झाली मी बघतोय की माझ्या पद्धतीने मी त्या विकास करायचा प्रयत्न करतो आहे, पण मी किती विकास करू शकतो त्याला राजकारणाची जोड गरजेची आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे की जिल्हा परिषद निवडणूक लढवायची. आणि तिथं मग समजा उदाहरणार्थ आज जर तुम्ही नरेवाडीला गेलात तर एक धरण आहे मोठं, तिथं तेरणीला गेलात तर तिथं एक मोठं धरण आहे. ह्या धरणाला सुद्धा एक आपण नंदनवन करू शकतो आहे किंवा पर्यटन स्थळ करू शकतो आहे. तिथल्या सर्वसामान्य लोकांसाठी तिथला विरंगुळा म्हणून एक चांगलं काम होण्याची मी माझी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर आज रस्ते बघा, तिथल्या रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. आज जर गावागावामध्ये तुम्ही गेला तर 5 मिनटं गल्लीतनं चालत आपण आपल्या घरासमोर जाऊ शकत नाही. वाड्यांच्या वस्त्यावर गेला तर रस्ते नाहीत. पाणंद रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. आज बेरोजगारीची संख्या असंख्य आहे. असे बरेच विजन आहेत की ज्या पद्धतीने मी चांगलं काम करून त्या हलकर्णी जिल्हा परिषदेचा विकास करू शकतो. सर, शैक्षणिक आणि याच्यामध्ये तुमचा खूप मोठा सहभाग आहे. कशा प्रकारे तिथली जनता तुम्हाला प्रतिसाद देईल, कितपत विश्वास वाटतो? नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर मी त्या भागामध्ये एक शैक्षणिक संस्था चांगल्या पद्धतीने उभा करून तिथल्या गोरगरीब मुलांसाठी न्याय देण्याचं काम करणार आहे.